मुंबईतल्या धारावी पुनर्विकासाविरोधात ठाकरे गटाचा मोर्चा आज निघणार आहे। धारावी प्रकल्पातून निर्माण होणारा टीडीआर विकत घेण्याची सक्ती मुंबईतल्या विकासकांवर करण्यात आली आहे। धारावी पुनर्विकास अदानींकडे देण्यास ठाकरे गटाचा विरोध आहे। धारावीच्या परिसरात अदानी हटाव अशा आशयाचे बॅनर्सही लावण्यात आले आहेत। आज दुपारी 3 वाजता धारावीतल्या टी जंक्शनवरून हा मोर्चा निघणार आहे। बीकेसी मधल्या अदानींच्या कार्यालयावर मोर्चा धडकेल, तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाकडून देखील ठाकरे गटाच्या मोर्चा विरोधात बॅनर्स लावण्यात आले। तर ठाकरे गटाच्या मोर्चाला काल परवानगी देण्यात आली आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा राजकारण तापलेलं आपण बघायला मिळतो, कारण विविध ठिकाणी बॅनर्स लागलेले आहेत। आज दुपारी 3 ची वेळ आहे मोर्चाची। बीकेसीतल्या अदानींच्या कार्यालयावर हा मोर्चा निघणार आहे। धारावी पुनर्विकासासंदर्भात तो अदानींकडे देण्यास ठाकरे गटाने तीव्र विरोध केलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर या मोर्चामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याचीच चिन्ह पाहायला मिळतात। आज दुपारी 3 ची वेळ धारावीतल्या टी जंक्शनवरून मोर्चा निघेल आणि नंतर तो अदानींच्या कार्यालयाकडे पोहोचणार आहे। धारावी संदर्भात टीडीआर सक्तीचा जो निर्णय झालाय त्याला ठाकरे गटाने विरोध केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने हा मोर्चा काढण्यात येणार आहे। धारावीच्या परिसरात अदानी हटाव अशा आशयाचे बॅनर्सही एकीकडे लागले, तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाकडून मग ठाकरे गटाच्या या मोर्चा विरोधात हे बॅनर्स लावण्यात आले। काल देखील या मोर्चा संदर्भात विविध राजकीय वक्तव्य समोर आलेली होती आणि आता टी जंक्शनवरून हा मोर्चा सुरू होईल आणि त्यानंतर मोर्चाची सांगता एका सभेमध्ये जिकडे प्रमुख नेते अर्थातच पक्षप्रमुख ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे तिकडे संबोधित करतील। अल्पेश करकरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अल्पेश, दुपारी 3 ची वेळ आहे आणि या मोर्चाच्या निमित्ताने राजकारण पुन्हा एकदा तापताना पाहायला मिळते। काय अपडेट्स आहेत मोर्चाचे? गेल्या 19 वर्षांपासून धारावीच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे आणि 19 वर्षानंतर आता अदानी समूहाकडून याचा विकास होतोय। त्यामध्ये पुन्हा एकदा आता विरोधाची मशाल पेटलेली आहे। आज अदानी कार्यालयाविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचा व इतर राजकीय पक्षांचा मोर्चा निघणार आहे। त्यामुळे सध्या धारावीतलं वातावरण चांगलंच तापलेलं आहे। आज मोर्चा होतोय, तर दुसरीकडे भाजप व शिंदे गटाकडून धारावीच्या पुनर्विकासासंदर्भात समर्थनार्थ बॅनर लावण्यात आलेले आहेत। आपण पाहिलं तर आजच्या मोर्चाला 10 ते 15 हजार लोक येण्याची अपेक्षित सांगण्यात आलेले आहे। त्यानुसार सध्या आपण पाहिलं तर 300 पोलीस हे सध्या धारावी टी जंक्शन ते पताका मैदान MMRDA वांद्रे परिसरापर्यंत लावण्यात आलेले आहेत। शिवसेना व इतर राजकीय पक्षाच्या वतीनं या मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। आजचा मोर्चा हा अदानी समूहाविरुद्ध असणार आहे आणि त्यामुळे अनेक प्रश्न हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने तसेच इतर राजकीय पक्षांनी या धारावी पुनर्विकासा संदर्भात उपस्थित केलेले आहेत। त्याची उत्तरं आगामी काळात सरकारला व अदानी समूहाला द्यावी लागणार आहेत। त्यामुळे आजचा हा मोर्चा फार महत्वाचा आहे। उद्धव ठाकरे या मोर्चामध्ये नक्की आता काय बोलतात याकडे देखील संपूर्ण धारावीकरांचं व मुंबईचं लक्ष लागलेलं आहे। अश्विन, अल्पेश, हा जो मोर्चा आहे त्याचा मोर्चाचा मार्ग आणि त्या अनुषंगाने मग कोणकोणते नेते नेमके यामध्ये असतील याबद्दल अधिक तपशील काही माहिती कळली आहे का? आज या मोर्चामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील, अरविंद सावंत असतील, विनायक राऊत असतील, मुंबईतले जे त्यांच्या उपस्थित खासदार आहेत ते असतील, मुंबईतले सगळे आमदार असतील, तसेच काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड असतील, तसेच शेतकरी कामगार पक्षाचे नेते राजू कोरडे असतील व इतर जे राजकीय पक्षाचे नेते राजू कोरडे असतील व इतर जे राजकीय पक्ष आहेत, ज्या 15 संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे त्या संघटनांचे महत्वाचे नेते व लोकप्रतिनिधी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। अश्विन, अल्पेश, धन्यवाद या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।